मला सुद्धा काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री, संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील. पण मी महायुती म्हणून आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहील आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा खंदा कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवन मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, राजकीय पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार आहे. म्हणून मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही, पण आपल्या महायुती धर्मामध्ये नेहमी आपण सोबत राहून काम करू अशा पद्धतीने मी सुद्धा म्हणजे माझ्याबद्दलही त्यांची इच्छा होती की माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्यावर आला पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता मला अनेकदा आशिषजी जयस्वालजींनी सांगितलं, संजय राठोडजींनी सांगितलं, स्वतः एकनाथ शिंदे साहेब जेव्हा भेटले ते स्वतः त्यांची इच्छा होती. पण या ठिकाणी मला असं वाटतं की बच्चू कडू यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेला मजबूत करण्यासाठी एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळालेला आहे आणि महायुती म्हणून युवासेना पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि या ठिकाणी सगळे मिळून महायुती धर्म पाळला पाहिजे. महायुती धर्म पाळून पुढे गेलं पाहिजे आणि अमरावती जिल्ह्याचा असो महाराष्ट्राचा असो आपण सगळ्यांनी मिळून चांगला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं काम करत आहे त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे. याबद्दल बच्चू कडू यांना माझ्या शुभेच्छा.